युरिया डीएपीला पर्याय म्हणून 100% ऑर्गॅनिक उत्पादनांवर भर देणार श्री रविशंकर यांच्या नैसर्गिक शेती प्रयोगांना महाराष्ट्रात संधी देण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अमेरिकेतील सियाटलमध्ये भारतीय केसर आंब्याला प्रचंड मागणी, फळांचा राजा आंबा काही तासात आउट ऑफ स्टॉक, भारतीयांसह परदेशी ग्राहकांची केसर आंब्याला पसंती। पुण्यातील दगडूशेठ हलवाई संस्थानला अवर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा, राज्य सरकारचा निर्णय, तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होणार, मुख्यमंत्र्यांची पोस्ट। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। 350 टन टीबीएम कटर हेड प्रस्थापित, 21 किलोमीटर बोगदा खोदला जाणार, यातला 7 किलोमीटरचा बोगदा समुद्राखालून। गुजरातच्या कच्छमध्ये कांडला पोर्टवर 20,000 टन एलपीजी घेऊन टँकर सेमी दाखल, मार्शल आयलँडच्या ध्वजाखालील टँकरनं 13 मेला हॉर्मुझ सामुद्रधुनी पार केली होती। बुलढाण्यात इंधन टंचाईचं संकट गडद, अनेक पेट्रोल पंपांवरचा स्टॉक संपला, पेट्रोल पंपावरील राड्यानंतर पोलीस बंदोबस्तात विक्री। कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवला शून्य सावली दिवस, काही क्षणांसाठी सावली गायब, विज्ञान प्रेमींचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा प्रयत्न। कल्याण भाजी मार्केटमध्ये गटार सफाईचा प्रश्न, पावसाळ्यापूर्वी व्यापाऱ्यांची चिंता वाढली, दुकानात पाणी शिरण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त। उल्हासनगरात गांजाविरोधात मोठी कारवाई, 21 किलोहून अधिकचा गांजा जप्त, रेल्वे मार्गे अंमली पदार्थांची तस्करी उघड, तिघांना अटक।